आता बातमी आहे जालन्यातून। जालना जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 156 पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे। या भरती प्रक्रियेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी देखील केली आहे। संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आता सज्ज झाले आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूयात। राज्यभरात आजपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। आपण जर पाहिलं तर जालन्यामध्ये जवळपास 156 जागांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया पार पडत असून त्यासाठी जवळपास 9,500 उमेदवारांचे अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले आहेत। सर, काय सांगाल? भरती प्रक्रिया पार पडत आहे, आज पहिला दिवस आहे, कशा प्रकारचं नियोजन आहे? जालना पोलीस दलाची भरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आज 11 तारीखपासून आणि आमचे पण 11 ते 18 असे 8 दिवसाची ही मैदानी चाचणीचं नियोजन आहे। आज 1000 कॅन्डिडेट्स आम्ही बोलवलेले आहे। त्याचे राहण्यासाठी पण आम्ही संध्याकाळी शोभाप्रकाश मंगल कार्यालय येथे सुविधा केली होती आणि आता सकाळीपासून सुरू झालेली आहे। भरती पहिला दिवस असल्यामुळे थोडा स्लो असते, पण उद्यापासून अजून फास्ट होतील। पूर्ण व्यवस्थित भरती सुरू आहे। आम्ही सगळे कॅमेराज, मॅन्युअल स्टॉपवॉचने टायमिंग, टेक्नॉलॉजीने टायमिंग सगळा 2-3 चेक त्याच्यामध्ये ठेवलेले आहे आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने ही भरती पार पडेल याची आम्ही सगळी खात्री करत आहोत। पैशाचं देवाणघेवाणची कुठला स्कोप नाही आहे, होऊ शकत नाही। जर कोणी देतो तो त्या कॅन्डिडेटली फसवणूक करतो, पण त्या कॅन्डिडेटनी लगेच त्याच्याबद्दल पोलिसाला माहिती दिली पाहिजे। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उमेदवाराला जर कोणी आमिष दाखवत असेल तर त्याने तत्काळ पोलिसांना संपर्क साधावा, जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील असं देखील या ठिकाणी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितलंय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।